दिव्यांगांच्या कथित बोगस प्रमाणपत्रकाच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या गणेश बापूराव शहाणे या प्रकरणाची पुनर्तपासणी करून लेखी अहवाल द्यावा या मागणीसाठी भाजप दिव्यांग कल्याण आघाडीचे अध्यक्ष संजय सरक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। 2023 पासून धुळे शहरातील विविध भागात तसेच ग्रामीण भागात बीपी व शुगर या व्याधींच्या रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार केले जातात व मोफत औषधं महिनाभर पुरेल इतके देण्यात येतात। गेल्या 6 महिन्यांपासून हे आरोग्य शिबिर आंबोडे गावात होत होते, परंतु मिल परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक यांच्या आग्रहाखातर पुन्हा शिबिर आयोजित करण्यात आले। आतापर्यंत 1000 ते 1200 बीपी व शुगर या व्याधींच्या रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व औषध मोफत उपलब्ध करून लाभ देण्यात आले आहे। हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर प्रदीप रोकडे, ANM सोनल सूर्यवंशी, GNM धनश्री निंबाळकर, MSW अर्जुन उफाटे, आरोग्य वाहन चालक श्रीराम देवरे यांच्या अनमोल सहकार्य लाभले आहे। या शिबिराचे आयोजक अपंग पुनर्विकास संस्था अध्यक्ष संजय सरक व संस्था सचिव राहुल याग्निक यांनी केले। आज 15 जुलैपासून उपोषणाला बसलेलो आहे। माझं जे उपोषण आहे ते बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक यांच्या विरोधात। त्यामध्ये माझी पहिली तक्रार जी गणेश शहाणे म्हणून जो व्यक्ती पुण्यातील रहिवासी आहे, लॉकडाऊनच्या काळात ह्या व्यक्तीने ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये लोकांना उपचार मिळत नव्हते, लोकांजवळ जात नव्हते, त्या काळात या व्यक्तीने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं, तेही साखरी रोडचा बोगस पत्ता, बोगस आधार कार्ड वापरून। आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे गणेश शहाणे या दिव्यांगाने, खोट्या दिव्यांगाने MPSCच्या दिव्यांग कोट्यातून नोकरी मिळवली। केलेल्या तक्रारीला काही महत्त्व नसेल तर माझ्यावर कारवाई करण्यात येईल, अन्यथा गणेश शहाणेचा अहवाल हा सार्वजनिक करावा आणि त्या अहवालात काय आढळतं, त्यांनी ज्यावेळेस तपासणीसाठी कोणत्या प्रकारचे कागद दिले ते सार्वजनिक करण्यात यावे, ही माझी मागणी आहे। जोपर्यंत या बाबतीतला मला अहवाल मिळत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण हे असंच चालू राहणार आहे आणि याच्यापुढे मी अति तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू शकतो, ही मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो।